नमस्कार मंडळी. सकाळच्या धावपळीत जेव्हा काही सुचत नसेल की आज नाश्त्याला काय बनवायचं, तर यासाठी आज मी तुम्हाला फक्त 10 मिनिटात बनणारा कमी तेलाचा असा युनिक हेल्दी टेस्टी नाश्ता घेऊन आले आहे की जे हेल्दी आणि टेस्टी पण आहे आणि बनवायलाही खूप सोपा आहे की तुम्ही एनी टाईम झटपट कधीही बनवू शकता. तर चला सुरू करूया. त्यासाठी मी इथे हे 2 मीडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले आहे, ज्याची साल काढून टाकली आहे. तर सर्वात आधी आपण बटाट्याला किसणीने ग्रेट करून घेऊयात. तर याप्रमाणे आपण दोन्ही बटाट्याला किसणीने ग्रेट करून घेतले आहे. आता यामध्ये घालूया 1 कप बारीक रवा. तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरू शकता. सोबतच टाकूया अर्धा कप फ्रेश मलईचं दही. जर तुम्ही आंबट दही वापरत असाल तर 1/4 घ्या. आता अर्धा कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि 10 मिनटं रेस्ट व्हायला ठेवून देऊया, ज्यामुळे रवा छान फुलून येईल. तर 10 मिनिट झालेले आहे आणि बॅटरही छान फुलून आलेला आहे. आता यामध्ये घालूया 1 मीडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा, 1 मीडियम साईजचे बारीक चिरलेला टमाटर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 इंच ग्रेट केलेला अद्रकाचा तुकडा, 1 चम्मच जिरं आणि 1 चम्मच रेड चिली फ्लेक्स. तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हिरव्या मिरच्याला स्किपसुद्धा करू शकता. अर्धा चम्मच गरम मसाला व 1 चम्मच चवीनुसार मीठ व थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. मी हा नाश्ता अगदी कमी साहित्यात फक्त कांदे आणि टमाटरने बनवत आहे. तुम्हाला यात आणखीन कोणती भाजी टाकायची असेल तर तुम्ही ते टाकू शकता. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे, पण बॅटर थोडं घट्ट आहे, तर थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपल्याला याचं खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळ बॅटर बनवायचं नाही. बॅटर याप्रमाणे असायला पाहिजे. आता यामध्ये घालूया 1 चम्मच बेकिंग सोडा, ज्यामुळे नाश्ता छान सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर चला, आपलं नाश्त्याचं बॅटर बनवून तयार आहे. तर फटाफट गरमागरम नाश्ता बनवूया. त्यासाठी मी गॅसवर गरम करायला एक पॅन ठेवला आहे. तुम्ही वाटलंच तर हा नाश्ता डोस्याच्या ताव्यावर सुद्धा बनवू शकता. आता यामध्ये 1 चम्मच तेल टाकून व्यवस्थित पसरून घेऊयात. आता यामध्ये घालूया 1 चम्मच मोहरी आणि 1 चम्मच पांढरे तीळ व 7 ते 8 कढीपत्त्याची पाने. पहा, मोहरी आणि तीळ छान तडतडले आहे. आता यामध्ये पूर्ण रव्याचे बॅटर टाकूया आणि पॅचुलाच्या मदतीने एकसारखं स्मूथ करून घेऊयात. आणि लीड लावून 7 ते 8 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर शिजू द्यायचं. तर 8 मिनिट झालेले आहे आणि नाश्ताही छान फुगला आहे आणि वरून ड्रायही झालेला आहे. तर वरून थोडंसं तेल लावून घेऊयात आणि सावधगिरीने पलटून घेऊयात. वाव, पहा रंग किती सुरेख आलेला आहे. तर परत दुसऱ्या साईडनेही लीड लावून 3 ते 4 मिनिट शेकून घेऊयात. तर दुसऱ्या साईडनेही हा नाश्ता छान शेकला गेला आहे. तर हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात. पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान मस्त आलेली आहे. वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट. खरंच मंडळी, हा नाश्ता खूप लवकर बनवून तयार होतो व हेल्दी पण आहे आणि खायला तर अगदी पिझ्झासारखं खूप टेस्टी लागतो. तर चला कट करूया. तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं असेल त्या शेपमध्ये कट करू शकता. तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता. कमी तेलात बनवलेला हा नाश्ता हेल्दी पण आहे आणि टेस्टीही आहे. तर मंडळी, जेव्हाही तुमचं भाजीपोळी बनवायचं मन नसेल तर तुम्ही हा झटपट बनणारा कमी तेलाचा हेल्दी टेस्टी नाश्ता एनी टाईम कधीही बनवू शकता. खायला खूप मस्त भन्नाट लागतो
जर तुम्हाला माझी आजची नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.